मित्रहो, त्रिवेज मीडियाच्या या नव्या एपिसोडमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. काल आपण सगळ्यांनी महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचा 98 वर्षपूर्तीचा दिवस हा साजरा केला. या पर्वावर एक विशेष मुलाखत प्रसारित करण्यात आलेली आहे आणि ती काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि सध्याचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पॉडकास्टवरती इंटरव्ह्यू झालेली आहे. आणि इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा ही खरी तर चर्चा आहे, परंतु इंटरव्ह्यूच्या स्वरूपात, मुलाखतीच्या स्वरूपात ती चर्चा आहे. आणि समोर त्यांच्या बसले आहेत भारताचे शिक्षण तज्ज्ञ, जे महाराष्ट्रातूनच आहेत, सुखदेव थोरात. यांच्याशी ही चर्चा होते आहे, किंबहुना एक इंटरव्ह्यू होते आहे. 15 मिनिटाच्या या इंटरव्ह्यूच्या कंटेंट विषयी चर्चा करण्यापूर्वी मी एक थोडी आठवण तुमच्याशी शेअर करतो. 2014 मध्ये केंद्रातही आणि राज्यातही सत्ता बदल झाला. म्हणजे राज्यामध्ये महाविकास आघाडी जी काही होती काँग्रेस राष्ट्रवादीच्या स्वरूपात, त्यांची सत्ता गेली आणि भाजपाची आली. देशामध्येही UPA 2 त्यांची सत्ता गेली आणि भाजप इंडिया आघाडीची सत्ता आली. याच कालावधीमध्ये साधारणतः 2015-16च्या काळामध्ये महाराष्ट्रात 2 IAS निवृत्त झालेले व्यक्तिमत्व, त्यांचं नाव मी घेतो या ठिकाणी, उत्तम खोब्रागडे आणि किशोर गजबी, हे निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रवेश केला होता. आणि त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या स्वागताप्रित्यर्थ एक पत्रकार परिषद याच मुंबईच्या काँग्रेस कार्यालयात आयोजित केलेली होती. आणि तत्कालीन काँग्रेसचे नेते, जे माजी मुख्यमंत्री होते त्याही वेळी, ते काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते, आज ते भाजपात आहेत, अशोक चव्हाण, हे त्या पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. आणि त्यांनी अनेक मुद्दे त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते की राज्यामध्ये बेरोजगारी वाढली, उद्योग व्यवसाय किंवा आर्थिक विकासाच्या दृष्टीने कसा वृद्ध झाले, हे सगळं सांगितलं. आणि त्यावेळी त्यांच्या निवेदनानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारायचे असतात, म्हणून थ्रीवेज मीडियाच्या माध्यमातून मी एक सहज प्रश्न केला. तो प्रश्न असा होता की खाजगीकरण, बेरोजगारी ही वाढण्याची जी काही प्रक्रिया गतिमान झाली होती, तर त्याची सुरुवात 1991 मध्ये काँग्रेसनेच केली होती. नरसिंहराव यांच्या काळामध्ये जागतिकीकरणाबरोबर खाजगीकरणाचा स्वीकार करून हे झालं होतं. तर त्यावेळी कदाचित वेग कमी असेल, यांच्या सत्तेमध्ये तो वेग वाढला आहे, परंतु हा मूळ प्रश्न काँग्रेसनेच निर्माण केलाय, असा माझा प्रश्न होता. आणि या प्रश्नावर तत्कालीन काँग्रेस नेते आणि सध्या जे भाजपामध्ये आहेत अशोक चव्हाण यांना राग आला होता. हा संदर्भ देण्याचं कारण असं की काल विरोधी पक्षनेते, खासदार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शिक्षण तज्ज्ञ असलेले सुखदेव थोरात यांच्याशी चर्चा वजा मुलाखत केली. या चर्चेमध्ये त्यांचा मुख्य जो गाभा होता तो जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने होता आणि जो त्यांनी राष्ट्रीय मुद्दा बनवला आहे. पण त्यांनी शिक्षण तज्ज्ञ असलेल्या सुखदेव थोरात यांची जी 15 मिनिटांची मुलाखत वजा चर्चा जी केलेली आहे, त्यामध्ये काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्याच्यातला एक मुख्य प्रश्न, त्याचा उल्लेख मला करावासा वाटतो, की त्यांनी म्हटलं की नवीन शैक्षणिक धोरण जे आहे, जे भाजपच्या सरकारने, संघ भाजपाने आणलेलं आहे, या शैक्षणिक धोरणामध्ये काय सुधार करावा लागेल, याची 1, 2 आणि 3 अशा क्रमांकामध्ये तुम्ही मला लिहून द्या कागदावर की काय ते आवश्यक आहे. आणि त्यांनी म्हटलं की या शिक्षण नीतीमध्ये ती दिसायला खूप चांगली दिसते, परंतु त्याचा उद्देश शिक्षणाचा प्रसार थांबवणं आहे. म्हणजे पदवी ही 4 वर्षात, परंतु ज्याला वाटलं की 3 वर्षानंतर ही एक प्रमाणपत्र मिळेल पदवीचं, परंतु त्याचं बाजारपेठेमध्ये काही मूल्य असणार नाही. मूल्य असेल ते 4 वर्ष पूर्ण करणाऱ्यांचं. तर असा एक फरक का केला गेला, ते हे अनाकलनीय आहे. आणि हे अनाकलनीय असतानाच अशा प्रकारचा फरक हा जो आहे की शिक्षणाच्या संदर्भामध्ये खास करून प्रसार जो आहे तो रोखणं, हाच याचा उद्देश आहे. राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सध्या म्हणजे संसदेमध्येही मांडतात, त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्येही ते कायम त्यांनी हे प्रश्न मांडले. आणि खास करून भारत जोडो यात्रा, पहिली भारत जोडो यात्रा आणि दुसरी भारत जोडो यात्रा, या यात्रेंच्या दरम्यान त्यांनी संपूर्ण भारताला पाहिलं. भारताचा ग्रामीण भाग, ग्रामीण समाज आणि ग्रामीण समाज रचना म्हणजे ही जाती व्यवस्थेची रचना आहे. म्हणजे जातनिहाय वस्त्या आहेत. जातीची जी 6 लक्षणं आहेत, त्या 6 लक्षणांपैकी जातनिहाय वस्ती हे लक्षण आहे. आणि अशा सगळ्या ग्रामीण भागाच्या वस्त्या जेव्हा त्यांनी पाहिल्या, तर ग्रामीण समाजाची रचना आणि खरं स्वरूप त्यांना आलं. परंतु ग्रामीण भागामध्ये पाहत असताना हे जे दारिद्र्य आहे, ग्रामीण भागातली ही जी रचना आहे,
यातून त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट आली की जातनिहाय जनगणना ही जर आपण केली तर यातून या देशातल्या समाजामध्ये कोणाला काय मिळालं आहे, कोणाचा साधन सत्तेमध्ये, साधन स्रोतांमध्ये किती वाटा आहे हेही स्पष्ट होईल आणि त्याची पुनर्रचना करता येईल. खरे तर या 10 वर्षापूर्वी किंवा या 11 वर्षापूर्वी दीर्घकाळ काँग्रेसनेच या देशाची सत्ता सांभाळली. त्या सत्तेमध्ये असताना जातनिहाय जनगणनेचा मुद्दा समाजवादी चळवळीतून आलेल्या अनेक राजकीय नेत्यांनी उचलला, परंतु तो मुद्दा कधीही मान्य केला गेला नाही. आणि आज तर ते जातनिहाय जनगणनेची मागणी करणारे सगळे ओबीसी राजकीय नेते एक प्रकारे देशोधडीला लागलेले आहेत. जातनिहाय जनगणनेचा मुद्दा हा अजूनही कळीचा मुद्दा आहे, भारतीय समाज व्यवस्थेसाठीच नव्हे तर साधन स्रोतांच्या विभागणीसाठी देखील. राहुल गांधी हे सातत्यानं म्हणतात की तुम्ही म्हणजे या देशातील एससी, एसटी आणि ओबीसी हे सत्तेच्या प्रक्रियेत नाहीच आहेत, प्रशासनामध्ये तुमचं अस्तित्व नाही, शासनामध्ये नाही. आणि आता तर असं आलं की प्रतिनिधित्वच्या नावाखाली तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं जात आहे, परंतु सत्ता मात्र तुम्हाला असत नाही. अर्थात सत्तेमध्ये एससी, एसटी, ओबीसींना जे राजकीय आरक्षण मिळतं ते देखील शोभेपुरते असतात. म्हणजे कुठला एससी, एसटी राजकीय नेता आजपर्यंत संसदेमध्ये किंवा विविध राज्यांच्या विधिमंडळामध्ये स्वायत्तपणे बोलू शकलेला आहे आणि त्याने ती भूमिका मांडली तर राजकीय पक्षांनी त्याचं स्वागत केलं असं झालेलं नाही. म्हणजे गेली 70 वर्षे राजकीय आरक्षण देखील आहे, राजकीय नेते प्रत्येक जात समूहातून आहे आणि खास करून एससी, एसटी समूहाला राजकीय आरक्षण असल्यामुळे त्यातून ते प्रतिनिधी आहेत. परंतु आज जर आपण संसदेत पाहिलं तर संसदेमध्ये 110 पेक्षा अधिक खासदार हे राखीव जागेतून येतात. परंतु प्रश्न दलित आदिवासींच्या शिक्षणाचा जेव्हा निर्माण होतो, त्यांच्या शिक्षण संस्थांचं खाजगीकरण जेव्हा होतं, एवढंच नव्हे तर आदिवासी असणाऱ्या राष्ट्रपतींनाही जेव्हा मंदिर प्रवेश नाकारला जातो, दलित असलेल्या माजी राष्ट्रपती यांना देखील मंदिर प्रवेश नाकारला गेला होता. हे सगळं वास्तव या समाज व्यवस्थेत घडत असताना या समूहातून एकही खासदार त्याच्या विरोधात संसदेत शब्द बोलत नाही. एवढी अवरुद्धता या देशात संविधान असल्यानंतरही राजकीय प्रतिनिधित्व करणाऱ्यांना गेली 75 वर्ष 70 वर्ष चाललेलं आहे. याचा अर्थ त्यांना प्रतिनिधित्व गेली 70 वर्ष आहे, परंतु सत्ता नाही. आज राहुल गांधी तेच बोलतायत, तुम्हाला प्रतिनिधित्व आहे, सत्ता नाही. यापूर्वीच्या 10 वर्षापूर्वीच्या काळातही तेच होतं. परंतु ही संधी साधून शिक्षण तज्ञ असणाऱ्या सुखदेव थोरात यांना राहुल गांधींनाही कोंडीत पकडता आलं असतं. निश्चितपणे आपण मानतो राहुल गांधी हे प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडतायत, बजावत आहेत. त्यासाठी देशात आणि देशाच्या लोकांसमोर ते आपली प्रतिमा घेऊन जात आहेत, विचार घेऊन जात आहेत. त्यांना प्रामाणिकपणे हा सगळा बदल करायचा आहे. परंतु गेली 70 वर्षे यातली ही 10 वर्ष जर वजा केली तर 60 वर्ष काँग्रेसने यावर केलं नाही आणि म्हणून दलित आदिवासींचा संस्थात्मक प्रवेश, त्यांची स्वायत्तता ही झालेली नाही. सुखदेव थोरात युजीसीचे अध्यक्ष असताना काही अधिकार त्यांना असतील, परंतु शैक्षणिक भूमिका किंवा उल्लेखनीय अशी धोरणं राबवणं, संशोधन राबवणं, कुठल्या विद्यापीठानं दलित आदिवासींचा एखादा सर्वे केला, त्यांची आकडेवारी अर्थात जनगणनेमध्ये ते येत असलं तरीही आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या आज भूमीमध्ये आदिवासी समाज किती ग्रॅज्युएट आहेत, किती पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, किती लोक सरकारी नोकऱ्यांना आहेत, किती लोक खाजगी क्षेत्रामध्ये संघटित क्षेत्रामध्ये कामाला आहेत, किती असंघटित क्षेत्रात कामाला आहेत, यांची सामाजिक स्थिती काय आहे, या सगळ्या संदर्भात कुठल्याही विद्यापीठातून कुठल्याही संशोधन संस्थेतून अद्यापही सर्वे झालेला नाही. अशा वेळी नियोजन करता असणाऱ्या व्यक्तिमत्वानं त्या नेत्याच्या समोर लागूल चालन न करता त्यांना त्या मर्यादांमध्ये पकडलं गेलं पाहिजे की काही गोष्टी यांच्यामध्ये तुमच्यामुळेही झालेल्या आहेत किंवा तुमच्या सत्ता पक्षामुळेही झालेल्या आहेत. कारण हे ऐतिहासिक क्षण संधी सगळ्यांना येत नाही आणि ही ऐतिहासिक संधी या 15 मिनिटाच्या वेळेमध्ये सुखदेव थोरात यांना निश्चित होती, परंतु त्यांनी फक्त ती इन्फॉर्मेटिव्ह पद्धतीनं माहिती दिल्यातच ती जमा केली. अशा वेळी नवी मांडणी अपेक्षित असते
महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचा इंटरप्रिटेशन आज सगळ्यांनीच मानव अधिकाराचा जगातील पहिला लढा हा केलेला आहे. परंतु त्या लढ्याच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय पुढे आणण्याचा प्रयत्न केला हे नव्या पद्धतीनं नव्या इंटरप्रिटेशननं सांगणं गरजेचं. ज्या शिक्षण क्षेत्राचं महात्मा ज्योतिबा फुले यांनी सार्वत्रिकीकरण करण्याची मागणी ब्रिटिशांकडे केली होती आणि तेव्हापासून शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं. परंतु या मुलाखतीमध्ये सुखदेव थोरात हे म्हणतात की नेहरू आणि काँग्रेसने स्वीकारलेल्या शिक्षण धोरणाचा मला नेहमीच पुरस्कार करावासा वाटतो आणि तेच योग्य धोरण होतं. जे पक्ष आपल्याकडे सत्ता घेतील त्यांची ती जबाबदारी होती, आहे, राहील. आजचे सत्ताधारी हे संविधान मानण्याच्या पलीकडे असल्यामुळे ते अशा जबाबदाऱ्यांमध्ये राहत नाही. परंतु संविधानाने दिलेली SC राखीव जागा, ST राखीव जागा त्या ठिकाणी त्यांना उमेदवार तर द्यायचाच आहे. पण तो देताना तिथेही जाती रचना आणि जातीचं प्राबल्य लक्षात घेऊन ज्या जाती अधिक जागृत आहेत, अधिक आंबेडकरवादी आहेत, अधिक फुले शाहू आंबेडकरवादी आहेत, त्या जातींना प्रतिनिधित्व नाकारण्याचं धोरण काँग्रेस, भाजपा आणि इतर सर्वच राज्यातील देखील पक्ष जे सत्ताधारी असतात त्या त्या राज्यांमध्ये यांनी राबवलेलं आहे. तेच धोरण चालू आहे. काँग्रेसने जे राबवलं तेच बीजेपीने राबवलं आणि तेच इतर मध्यम पक्षही राबवत आहे. या धोरणांमध्ये कुठेही बदल नाही. म्हणजे विचारांनी तुम्ही जर अधिक आंबेडकरवादी असाल, कर्मठ आंबेडकरवादी असाल, तर तुम्हाला राजकीय संधी नाकारण्याचं सगळ्या पक्षांचं धोरण समान आहे. आणि म्हणून आज प्रश्न हाही उपस्थित केला गेला पाहिजे की जे 110 सदस्य संसदेमध्ये प्रतिनिधित्वाच्या अधिकारातून जातात, त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य, नुसतं प्रतिनिधित्व नाही तर त्यांना सत्ता देण्याचं धोरण हे सर्वपक्षीय राबवलं गेलं पाहिजे. ती भूमिका ठरली पाहिजे. प्रश्न केवळ राहुल गांधी आणि सुखदेव थोरात यांच्या मुलाखतीचा नाहीये. प्रश्न जेव्हा तुम्ही एखाद्या समूहाचे प्रतिनिधित्व म्हणून जेव्हा जातात तेव्हा तुमची भूमिका जी बाबासाहेब आंबेडकर यांना आपण जर पाहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये, लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये सगळ्या देशासमोर महात्मा गांधी हेच नेतृत्व होतं सगळ्या भारतीय समाजाचं असं एक चित्र उभं केलं गेलं. परंतु त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आव्हान उभं केलं आणि ब्रिटिशांना त्याचा स्वीकार करावा लागला आणि देशामध्ये त्याचे एक चांगले परिणाम आज आपण पाहतो, हे करावे लागले. ज्यांना संधी मिळते त्यांनी ही गोष्ट साध्य केली पाहिजे. आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की 15 मिनिटाच्या या मुलाखतीमध्ये केवळ लांगल चालन करण्यात आलेलं आहे. एक निर्णायक भूमिका मांडण्याचं स्वातंत्र्य सुखदेव थोरात यांना असताना त्यांनी मात्र संधी गमावली आहे. अर्थात हा व्हिडिओ मी त्यांच्यावर टीका करण्यासाठी करत नाहीये, परंतु समाज व्यवस्थेमध्ये जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यासाठी समाजाच्या वतीनं प्रतिनिधित्व म्हणून जेव्हा विचार मांडण्याची संधी तुम्हाला येते तेव्हा ओव्हरऑल तुमचा विचार हा स्थिमित करणारा असला पाहिजे. समोरच्यांना उपाययोजना तर देणारा असला पाहिजेच, परंतु तुमचा एक परिपूर्ण कार्यक्रम त्याच्यामधून दिसला पाहिजे. ते प्रतिनिधित्व असतं. लांगुल चालन हे कधी प्रतिनिधित्व असू शकत नाही. परंतु तरीही राहुल गांधी यांच्या विचार प्रक्रियेला आणि त्यांच्या एकूण या देशाला समजून घेण्याच्या, जाती व्यवस्थेला समजून घेण्याच्या प्रयत्नांचं कौतुक करावं लागेल, स्वागत करावं लागेल की ते या प्रक्रियेमध्ये त्या त्या ऐतिहासिक क्षणी आपली भूमिका प्रखरपणे घेऊन पुढे येण्याचा प्रयत्न करतात. हे या मुलाखतीतलं मला वाटतं एक मोठं वैशिष्ट्य आहे. आपल्या सगळ्यांना हक्क आहे की या माझ्या व्हिडिओवर किंवा या क्लिपवर किंवा या म्हणण्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे ते व्यक्त करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. कारण तुमचं स्वातंत्र्य राखलं जाण्यासाठी मी प्रयत्न करणं आणि मी त्याला मान्यता देणं ही माझी भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारांमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये. आणि आपण ऐकतो, कळतं पण वळत नाही ही भूमिका आपल्याही सामाजिक भूमिकेला अवरुद्ध करते का? चॅनल लाईक करण्यासाठी किंवा सबस्क्राईब करण्यासाठी आपलं मन आपल्याला रोखतं का? त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करण्याचं थांबू नका. ते करत राहा. तुम्ही पुढे जाल, आम्ही पुढे जाऊ. धन्यवाद.